छत्रपती संभाजीनगरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची रॅली सुरू झाली आणि ज्या भागात इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवलेले होते त्याच भागात त्यांनी रॅलीला सुरुवात केली आहे। कडक पोलीस बंदोबस्त सध्या आपल्याला पाहायला मिळते। ओवैसींनी या भागात पदयात्रा काढलेली आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता त्यांना काळे झेंडे दाखवलेले होते त्याच ठिकाणी आता ओवैसी पदयात्रा करतायत। बायजीपुरा भागातली आहे आणि याच ठिकाणी 4 दिवस आधी इम्तियाज जलील यांची रॅली सुरुवात झाली होती। रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर बायजीपुरा भागात राडा झाला। एमआयएमचे जुने आजीबाजी कार्यकर्ते भेटले आणि त्यामुळे बराच गोंधळ झाला। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। अगदी त्याच जागेवर थोड्याच वेळात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे रॅलीला सुरुवात करणार आहे। आपण बघतोय प्रचंड पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। एमआयएमचे लोक यायला लागले, मात्र जवळपास 150 पोलिसांचा या ठिकाणी पहारा आहे। डीसीपी, एसीपी, जवळपास 4 पीआय आणि सोबतच दंगा कामून पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। आज कुठलाही गोंधळ होऊ नये अशा पद्धतीची सगळी काळजी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे या भागात जेव्हा काळे झेंडे झाले त्यानंतर एमआयएमचे कार्यकर्ते भिडले होते। आज असला काही गोंधळ होऊ नये याची पोलीस पूर्ण दक्षता घेत आहे। थोड्याच वेळीपूर्वी पोलिसांनी या ठिकाणी या भागामध्ये एक लॉंग मार्च केला। जवळपास 200 पोलीस त्या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते आणि यावेळेस जणू पोलिसांनी आम्ही सज्ज आहोत अशा पद्धतीचा इशारा या परिसरातील लोकांना दिला। ज्यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी पोलीस आता कडक कारवाई करणार असा इशारा स्वतः पोलीस आयुक्तांनी कालच दिलाय आणि आपण बघतोय त्यामुळे पोलिसांची दक्षता आपल्याला दिसते आणि थोड्याच वेळात या रॅलीला संभाजीनगरच्या या बायजीपुरा भागातून सुरुवात होईल। धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।